नमस्कार. ईशा टूर्सच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण माहिती करून घेणार आहोत लडाखबद्दल. मात्र ज्या माणसाला लडाख मित्र पुरस्कार मिळालेला आहे, जो माणूस आत्तापर्यंत 152 वेळेस लडाखला जाऊन आलेला आहे, ज्यांनी आत्तापर्यंत 50,000 पेक्षा जास्त पर्यटकांना लडाखची सफर घडवून आलेली आहे, जो माणूस लडाखच्या आकंठ प्रेमात बुडालेला आहे, असा माणूस चक्क म्हणतोय लडाखला जाऊ नका. याच्या मागचं कारण काय हे जाणून घ्यायलाच पाहिजे. मला सांगा आत्माराम परबजी, तुम्ही असं का म्हणता आहे लडाखला जाऊ नका? हे आत्माराम परब बोलताय, त्याचा आमच्या कानावर विश्वासच नाही. मला सांगा नेमकं तुमचं असं का म्हणणं आहे? नमस्कार झुले. लडाखला जाऊ नका, मुळीच जाऊ नका. ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण त्यामागची आजची मी कारणं सांगणार आहे. आपण आपल्या फॅमिलीबरोबर कुठल्या ना कुठल्या पर्यटनासाठी वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जात असतो. पण लडाख हे डेस्टिनेशन गेल्या 20-25 वर्षांमध्ये, गेल्या 20 वर्षांमध्येच खरं तर सर्वसामान्य लोकांना, पर्यटकांना जाण्यासाठी उद्युक्त करायला लागलं, अट्रॅक्ट करायला लागलं. आणि लोक आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत, कधी एकटे, कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, कधी स्वतःची कार घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून लोक लडाखला जाऊ लागले. आणि लडाखला जाऊ लागल्यानंतर मात्र एक गोष्ट मात्र नक्की होते, ती मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो, की एकदा तुम्ही लडाखला गेलात की तुम्हाला वाटतं की मला पुन्हा पुन्हा जायला हवं. एकदा काही ना काहीतरी कारण घेऊन, की आता तुम्ही स्टँडर्ड लडाख पाहिलं, स्टँडर्ड तुमच्या सीझनमधलं, तर तुम्हाला कधी ॲप्रिकॉट ब्लॉसममध्ये जायची इच्छा होते, कधी तुम्हाला बर्फात जायची इच्छा होते, विंटरमधल्या म्हणजे -15, 20, 25 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा जायची इच्छा होते, कधी तुम्हाला स्नो लेपर्ड बघण्यासाठी जायची इच्छा होते. अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत लडाखसाठी, आणि त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमची जायची इच्छा होते. आणि हे सतत जर व्हायचं नसेल तर तुम्ही लडाखला एकदाही जाऊ नका, कारण एकदा गेलात की मात्र तुम्ही पुन्हा पुन्हा लडाखला जाण्यासाठी तुमचं मन तुम्हाला सांगत राहणार की मला पुन्हा लडाखला जायचं आहे. अगदी बरोबर आहे. कारण कुणालाही लडाखचं जे सौंदर्य आहे हे एवढं अप्रतिम आहे की तुम्हाला आत्ता आत्माराम सरांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करायच्या नसतील तर निश्चितपणे लडाखला जाऊ नका. आणखी एक गोष्ट आहे की लडाखला माणूस एकदा गेला की त्याचं अप्रतिम सौंदर्य, तिथला दिसणारा निसर्ग, त्या ठिकाणची जैवविविधता, त्या ठिकाणचा जो एक लँडस्केप आहे हा प्रत्येकाला भुरळ पाडतो. आणि मग असं म्हटलं जातं की लडाखचं भूत अक्षरशः डोक्यावर बसतं. आणि जर का आत्माराम परब म्हणतात, जर का लडाखचं भूत तुम्हाला डोक्यावर बसून घ्यायचं नसेल तर लडाखला जाऊ नका. बऱ्याचदा आपण एखाद्या पर्यटनस्थळी गेलो की आपण पुन्हा त्या ठिकाणी जाण्याचा विचार करत नाही, पण लडाखच्या बाबतीत तसं होत नाही. लडाखला आपण पुन्हा जाण्यासाठी तयार होतोच. आणि मी असं म्हणेन की ते भूत बसतं डोक्यावर. काय जादू आहे मलाही माहीत नाही, कारण हे मी तुम्हाला का सांगू शकतो, कारण 152 वेळा गेल्या 30 वर्षांमध्ये मी लडाखला गेलो आहे. पुन्हा पुन्हा लडाखला जाता यावं यासाठी मी माझी सरकारी नोकरी सोडली. सुरुवातीला मी काही छोटे छोटे टूर घेऊन जायला लागलो, आणि नंतर मग स्वतःची टूर कंपनी सुरू करून आज गेल्या 30 वर्षांमध्ये आज मी स्वतः 152 वेळा गेलो आणि हजारो लोकांना लडाखला नेलं. आणि प्रत्येकाच्या शी बोलताना ही भावना प्रत्येकाच्या मला तोंडून जाणवते की लडाखला पुन्हा यायलाच हवं. सो हे भूत डोक्यावर बसून घ्यायचं नसेल तर लडाखला नक्की जाऊ नका असं मी म्हणेन. गमतीने म्हणेन, पण ह्याचं नक्की म्हणेन. लडाखला दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. जगभरातनं पर्यटक या ठिकाणी येत असतात, कारण इथलं सौंदर्य आहेच तेवढं अफाट. एक प्रकारे हे व्हाईट डेझर्ट आहे. इथे तुम्हाला एकाच फ्रेममध्ये नदी दिसते, झाडं दिसतात, त्या पाठीमागे दिसणाऱ्या डोंगर रांगा दिसतात, त्याच्यावरनं चालणाऱ्या डेझर्टवरनं चालणारे डबल हंप उंट दिसत असतात. हे सगळं 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 तुम्हाला एका फ्रेममध्ये फक्त लडाखमध्येच दिसतं. अनेक मॉनेस्ट्रीज या ठिकाणी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत. काही 400-500 वर्षापूर्वीच्या आहेत, तर काही मॉनेस्ट्रीज चक्क 1200 वर्षापूर्वीची मॉनेस्ट्री या ठिकाणी आहे. असं अप्रतिम अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. मला सांगा आत्माराम सर, नेमकं लडाखचं सौंदर्य आहे काय?
लडाखचं सौंदर्य आहे काय, नक्की काय आहे लडाखमध्ये, त्याच्यामुळे लोक एवढे अट्रॅक्ट होतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची झाली तर लडाखमधलं जे सौंदर्य आहे की निसर्ग जो आहे तो निसर्ग आणि भारतातला हिमालयातला कोणताही निसर्ग हे कम्पेअर नाही करता येणार. कारण बाकीच्या सर्व ठिकाणचा निसर्ग हा जवळपास सारखा आहे, जो निसर्गाच्या व्याख्येत बसणारा जो असतो तो आहे. जसं तुम्ही कुलू मनाली, शिमला किंवा दार्जिलिंग, काश्मीर, अनेक अशी हिमालयन डेस्टिनेशन आहेत जी जवळपास सारखी आहेत. तुम्हाला बर्फ बघायला मिळेल, नदी नाले, ओढे, सुंदर झाडं, जंगलं, हे सगळं बघायला मिळेल. पण लडाखमधले यातलं काहीच नाही आहे, तरीसुद्धा लडाख फेमस का? आणि नॉट ओन्ली इंडिया, जगामधल्या काही टॉप 10 डेस्टिनेशनमध्ये लडाखचं एक आज नाव घेतलं जातं. सो काय आहे या लडाखमध्ये? या लडाखमध्ये आहे दूर दूर पसरलेली पर्वतांच्या रांगा, त्याच्यावरती किरकोळ कुठेतरी दिसणारं बर्फ, अगदी वेगवेगळ्या कलरचे डोंगर, तिथल्या सॉईलमुळे आलेले जे रंग असतात ते ते रंग, त्यानंतर वेगळ्या प्रकारचे आकार. तुम्ही प्रत्येक वळणावरून तुम्ही जेव्हा लडाखमध्ये जाता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा अँगल जास्त चांगला आहे, किंवा पुढच्या अँगलला गेल्यानंतर वाटतं तोच डोंगर तुम्हाला त्या वेगळ्या अँगलने आणखीन सुंदर दिसतो. तर लडाखची हेच वैशिष्ट्य आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही तुमच्या नजरेमध्ये न मावणारा निसर्ग बघता येतो, आणि त्याच्यात तुम्ही हरवून जाता म्हणायला हरकत नाही. एक वेगळं एक आध्यात्मिक स्पिरिच्युअल कनेक्टसुद्धा आहे लडाखला. लडाख ही एक बुद्धाची भूमी, जिथे अनेक प्रकारचे मॉनेस्ट्रीज तुम्हाला आपल्याला बघायला मिळतात. साधारण 1200 वर्षांपासून ते आत्ता अलीकडच्या काळांमध्ये बनवलेल्या काही 400-500 वर्ष जुन्या अशा मॉनेस्ट्रीज बघायला मिळतात. खूप सुंदर मॉनेस्ट्रीज आहेत. तिथे तुम्हाला माउंटन पासेस आहेत, खूप सुंदर पँगॉंग लेक, त्यासारखा लेक आहे, सुंदर लेक, जो आपण सगळ्यांनी 3 इडियटमध्ये पाहिला असेल. त्याच्यानंतर मग सोमोरीसारखा गोड्या पाण्याचा लेक आहे. आणखीन अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अद्भुत म्हणता येतील अशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये नुब्रा व्हॅलीमधलं वाळवंट, जे जगामधलं एकमेव वाळवंट असं आहे की जे त्याला हाय अल्टिट्यूड डेझर्ट म्हणतात, किंवा आपण त्याला त्या डेझर्टमध्ये आपण जसं जैसलमेरमध्ये आपण बघतो, राजस्थानमधलं जसं डेझर्ट बघतो तसंच हे डेझर्ट आहे. आणि त्या डेझर्टमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी, आणि ही अशी अजून एक ठिकाण मी तुम्हाला सांगेन की नुब्रा व्हॅलीमधल्या हुंडर नावाच्या गावातलं, जिथे हे डेझर्ट आहे. एक फ्रेम दिसते आपल्याला इथे. त्या फ्रेममध्ये आपल्याला एकाच ठिकाणी खाली नदी, त्याच्यानंतर काही झाडं, त्याच्यानंतर मागे वाळवंट, त्याच्यावरती फिरणारे डबल उंट, आणि त्याच्या मागे असलेल्या डोंगरांच्या रांगा, त्याच्यावर बर्फ. त्यामुळे बर्फापासून ते पाण्यापर्यंत आणि मध्ये वाळवंटापासून ते झाडांपर्यंत या सगळ्या गोष्टी एका फ्रेममध्ये बघायच्या असतील तर हे एकमेव ठिकाण आहे जगातलं की जिथे आपल्याला हे बघता येतं, आणि हे आपल्या भारतात लडाखमध्ये आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याला बघता येण्यासारख्या. आता अलीकडे गव्हर्नमेंटने काही गोष्टी ओपन केल्या आहेत, जसं तुर्तुक विलेज, थांग विलेज, जे पूर्वीच्या 71च्या वॉरच्या आधी पाकिस्तानात होते, ही ठिकाणं आहेत. किंवा मग आता काही नवीन ठिकाणं जिथे पूर्वी पर्यटकांना अलाउ केलं जात नव्हतं, अशी पण अनेक ठिकाणं ओपन केली गेली आहेत. आता पूर्वी खारदुंगला पास हा हायेस्ट पास होता. आता अजून नवीन पासेस ओपन झाले आहेत, नवीन रूट्स ओपन झाले आहेत. त्यामुळे त्यातली झंस्कार व्हॅली असेल किंवा मग शिंकुला पास असेल, ह्या अनेक रूटने आता आपल्याला लडाखला जाता येतं. त्यामुळे हे रूट्स एवढे खुणवत असतात आपल्याला. एकदा गेल्यानंतर आपण एक गोष्ट कुठली तरी बघतो 8 दिवसात, पण आपल्याला अजून काही बघायचं असेल तर तुम्हाला अजून एकदा, दोनदा, तीनदा यावं लागणार. आणि ते जेव्हा तुम्ही लडाखला जाता तेव्हा तुम्हाला हे होतं. बऱ्याचदा असं असतं ना की आपण चांगले फोटोग्राफर नसतो, परंतु समोरचा निसर्गच एवढा भारी असतो की आपल्याला वाटतं आपण एकदम बेस्ट फोटोग्राफर झालेलो आहोत. तर अशाच प्रकारची भावना, अशाच प्रकारचा गैरसमज हा लडाखला गेल्यानंतर होण्याची तीव्र शक्यता असते. त्याचप्रमाणे लडाखचं सौंदर्य एवढं अप्रतिम आहे की इथे आल्यानंतर प्रत्येक माणूस जे लडाखला आले नव्हते त्यांना काय सांगू आणि काय नको अशा भावनेमध्ये असतो. एक प्रकारे तो स्टोरी टेलर झालेला असतो आणि बऱ्याचदा त्याच गोष्टी ऐकून समोरच्या माणसाची उत्सुकता देखील ताणली जाते आणि मग हा एवढं काय बोलतो आहे असं देखील भावना त्याच्या मनामध्ये येते. त्यामुळे तुम्हाला जर का उगाच असा गैरसमज स्वतःमध्ये निर्माण करून घ्यायचा नसेल की आपण उत्तम फोटोग्राफर आहोत, तुम्हाला जर का असा गैरसमज निर्माण करून घ्यायचा नसेल
की तुम्ही उत्तम स्टोरी टेलर आहात, तर तुम्ही लडाखला येऊ नका असं आत्माराम सर सांगतात. आपल्याला असं वाटायला लागतं की आपण खूप चांगले फोटोग्राफर झालोय, पण तसं नसतं. त्याचं कारण सांगतो की लडाख एवढं सुंदर आहे की तुम्ही कुठेही क्लिक केलं तरी तुम्हाला चांगला फोटो मिळतो, कारण नेचरची ती कमाल आहे. आणि खरंच आम्ही ते सांगतो नेहमी की आम्हाला जेव्हा आम्ही अनेक प्रदर्शनं भरवली होती लडाखची पूर्वीच्या काळी, जेव्हा 2003 ते साधारण 10पर्यंत, त्या काळी सोशल मीडिया नसल्यामुळे ह्या माध्यमातूनच आम्ही लोकांना लडाख दाखवत होतो. तेव्हा लोक म्हणायचे की हे खरं आहे का, हे कुठल्या पोस्टकार्डवरचे तुम्ही फोटो काढलेत का? तर असं काही नव्हतं, हे खरेच फोटो आहेत आणि हे आम्ही लोकांना त्या माध्यमातून दाखवले. पण तेव्हा लोक म्हणायची तुमची फोटोग्राफी काय सुंदर आहे. तर नेहमी म्हणायचो की ही फोटोग्राफरची कमाल नाही आहे, तर त्या निसर्गाची कमाल आहे. त्यामुळे आपल्याला उगाचच वाटतं की आपण खूप चांगले फोटोग्राफर झालो. सो तुम्ही स्टोरी टेलर होता. तुम्ही लडाखला एकदा जाऊन आलात की सतत तुम्ही लडाखबद्दल बोलता, लडाखबद्दलच्या आठवणी सांगता. त्यामुळे जी व्यक्ती जाऊन आलेली नाही आहे ती व्यक्ती कधी कधी कंटाळू शकते. आणि त्यामुळे तुम्ही त्या स्टोरी टेलर होण्याचा, एखादी गोष्ट तुम्ही वेगळ्या प्रकारच्या स्टोरी सांगत असाल तर तुम्ही लोक एन्जॉय करतील. पण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगता तेव्हा मात्र लोक बोर होऊ शकतात. आणि त्यामुळेच मी म्हणतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चं भूत डोक्यावर बसवून घ्यायचं नसेल, तुम्हाला चांगला फोटोग्राफर झाला याचा आनंद झालेला असेल आणि तो तुम्हाला पुढे न्यायचा नसेल, तर किंवा मग तुम्हाला असं स्टोरी टेलर म्हणून लोकांना ताप द्यायचा नसेल, तर तुम्ही लडाखला जाऊ नका असं मी नेहमी म्हणतो. गमतीने म्हणतोय, पण खरंच सांगतो लडाख खूप सुंदर आहे. लडाख हे सीमावर्ती प्रदेश आहे आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य देखील डिप्लॉय करण्यात आलेलं आहे. आणि ईशा टूर्सने ही गोष्ट लक्षात घेऊन या ठिकाणच्या वैविध्यपूर्ण सहली या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कारगिल विजय दिवस ही त्यांची सहल अतिशय अप्रतिम असते. त्याचप्रमाणे स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सहल आयोजित करण्यात येते. रक्षाबंधनाच्या दिवशी सैनिकांना राखी बांधून या ठिकाणी रक्षाबंधन साजरा केला जातो. अशी देखील सहल या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. तर या सहलींमध्ये देखील तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर एकदा तुम्ही ईशा टूर्सशी बोलून बघायला हवं. लडाखला जाण्यासाठी अजून एक महत्त्वाचं कारण, आणि जे तुम्ही जेव्हा पुन्हा येता तेव्हा तुमच्या डोक्यात असतं की ते म्हणजे भारतीय सैन्य. भारतीय सैन्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर लडाखमध्ये डिप्लॉय केलेलं आहे की आपण जेव्हा जेव्हा कुठे फिरतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला भारतीय सैन्य शी आपल्याला इंटरॅक्शन होतं. आणि ह्या भारतीय सैन्याशीच इंटरॅक्शन करण्यासाठी आपण कारगिल विजय दिवस, त्यानंतर 15 ऑगस्टचा इंडिपेंडन्स डे, किंवा इंडियन आर्मीच्या एखाद्या कॅम्पमध्ये जाऊन एखाद्या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम, हे गेली 18 वर्ष आम्ही सलग करतो. त्यामुळे इंडियन आर्मीशी छान आपल्याला इंटरॅक्शन करायचं असेल, त्यांना जवळून बघायचं असेल, त्यांचा दिनक्रम कसा असतो हे जाणून घ्यायचं असेल, तर या लडाखमध्ये जाणं इज मस्ट आहे. आणि त्यासाठी आमच्याकडे या बऱ्याच सहली अवेलेबल आहेत. मी कितीही म्हटलं की लडाखला जाऊ नका, तरी मला माहिती आहे की तुम्ही लडाखला नक्की जाणार आणि जायलाच हवं. हे वेळ लागणं काय असतं, हे प्रेमात पडणं काय असतं एखाद्या ठिकाणाच्या बाबतीत, याचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या लडाखला नक्की या. ईशा टूर्स तुमचं सगळ्यांचं नक्की स्वागत करेल. धन्यवाद. जुले. तर मंडळी, लडाखला जाणार की नाही आता असा प्रश्न तुम्हाला मी विचारतोय. आणि लक्षात ठेवा, आत्माराम परब सर जरी म्हणालेले असले की लडाखला जाऊ नका, पण लडाखवर त्यांचं एवढं प्रेम आहे की तुम्ही फक्त फॉर लडाख हे अगदी स्वप्नात जरी विचारलं तरी ते हेच सांगतात. आणि खरंच अप्रतिम सौंदर्य, अप्रतिम निसर्ग, भारतीय सैन्य आणि फक्त जिकडे बघावं तिकडे सौंदर्य सौंदर्य आणि फक्त सौंदर्य, हे जर का खऱ्या अर्थाने तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही लडाखला जायलाच हवं. आणि जर का लडाखला जायला हवं तर तुम्हाला सांगतो ईशा टूर्सशिवाय पर्याय नाही. कारण ईशा टूर्सने खऱ्या अर्थाने भारतामध्ये लडाख पॉप्युलर केलेला आहे. आजवर 50,000पेक्षा जास्त पर्यटक एकटे आत्माराम सर घेऊन गेलेले आहेत. आणि मी खरंच तुम्हाला सांगू शकतो की तिकडचा मातीचा कण कण हा आत्माराम परब सरांशी बोलत असतो. हा माणूस लडाख जगतो आणि जो माणूस एखादी गोष्ट जगतो ना, त्याच्याबरोबर तो प्रदेश फिरणं एवढं दुसरं अप्रतिम अनुभव नसतो. जर का तुम्हाला लडाखला जायचं असेल तर निश्चितपणे
आत्माराम परब यांच्या ईशा टूर्स बरोबर जा. धन्यवाद. खाली स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत, निश्चितपणे कॉल करा. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.